नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। पुण्यातील मार्केट यार्ड ईमधील ईशा इमरेल्ड सोसायटीमध्ये गेली 10 वर्षापासून मानव सेवा करीत आहेत। ही मानव सेवा एक आगळीवेगळी पद्धतीने सुरुवात झालेली सेवा आज मानव सेवेतर्फे इथे दर रविवारी 250 ते 300 जणांची अल्पपहाराची सोय केली जाते आणि मोठ्या प्रमाणात नाश्त्याचा आस्वादही घेतला जातो। मानव सेवा समाजाचे सदस्य भोगीलाल जैन म्हणाले की दर रविवारी इथे कधी पोहे, शिरा, कधी इडली, वडा असे आगळेवेगळे पदार्थ असतात। लोकसंदेश चॅनेलशी बोलताना त्यांनी हे पण सांगितलं आहे की आपण सर्व मिळून आपल्या आनंदाचा दिवस, वाढदिवस असो की लग्नाचा वाढदिवस असो, अनेक कुटुंबांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। एका धर्मप्रेमी कुटुंबाने वर्षभर देणगी दिली आणि आपण सर्वांनी या प्रकारे साजरा करायला पाहिजे। प्रत्येक ठिकाणी मानवसेवा चालू व्हायला पाहिजे असंही ते म्हणाले, जेणेकरून कोणीही उपाशी राहू नये। कार्यकारिणी सदस्य भोगीलाल जैन, रमेश मांडोत, प्रकाश कटारिया आदी वर्किंग कमिटी, पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुत्ता यांचा रिपोर्ट। कसं वाटतं तुम्हाला आणि जे सामाजिक प्रकल्प राबवतो त्यामध्ये काय सांगू? तुम्ही काय बोलणार? तर रविवारी सामाजिक उपक्रम राबवतात, कधी इडली, कधी वडा, काय तुम्ही गेली 8 वर्ष हे सेवा तुमची चालू आहे। ईशा इमरेल्ड गंगाधाम चौकच्या गेटवर सकाळी 8:30 ते दुपारी 9:30 पर्यंत चालू असते। 200 सव्वा 200 लोकांना नाश्ता जातो। एक जण एकदा घेतो, दोनदा घेतो, तीनदा घेतो। कधी पोहे, कधी उपीट, कधी शिरा, कधी जिलेबी, कधी इडली सांबर, सर्व प्रकारचं आम्ही अन्नदान करतो। 200 सव्वा 200 जे रोड रिक्षावाले आहेत, वॉचमन लोक आहेत, झाडूवाले आहेत, भाजीवाले आहेत, हे सर्व घेऊन जातात आणि फार आनंद वाटतो। तुम्ही ही जी सेवा सगळे मिळून करता ती कशा पद्धतीने करता? ज्याचा वाढदिवस आहे, पुण्यतिथी आहे, सालगिरा आहे, असे लोक आम्हाला 4000 रुपये दर आठवड्याला देतात। त्याच्यातनं आम्ही हे करतो। आमच्या इथं जैन मंदिर आहे, त्या जैन मंदिर मध्ये बनवतो, त्याच्यामुळे शुद्ध आहे, चांगल्या प्रकारची क्वालिटी बनवतो आणि लोक प्रत्येक वेळेला येऊन 2दा, 3दा, 4दा सुद्धा काही लोक घेतात, इतकं त्यांना गरज आहे।